सांगली महानगरपालिकेच्या निवडणुका संपल्यानंतर आता निवडून आलेल्या नगरसेवकांनी सांगली शहरातील मूलभूत प्रश्नांना हात घालायला सुरुवात केली। त्यातीलच एक ज्वलंत जो प्रश्न आहे तो भटक्या कुत्र्यांचा आणि सांगलीवाडीतील नगरसेवक अभिजित कोळी यांनी हा प्रश्न उचललेला आणि याविषयी नेमकी काय त्यांची भूमिका आहे आता आपण जाणून घेणार आहोत। हा तर भटक्या कुत्र्यांचा विषय अनेक वर्षापासूनचा आहे। तुमची आता भूमिका प्रशासनाकडे काय मागणी आहे? सांगलीवाडीचा लोकप्रतिनिधी म्हणून आणि एक नगरसेवक म्हणून लोकांच्या हा जीवाचा प्रश्न आम्ही उचललेला आहे। यात कोणतेही राजकारण न करता आतापर्यंत गेले 2 वर्षात भटक्या कुत्र्यांचे हल्ले वाढत चाललेले आहेत। आता 2 दिवसापूर्वी पण कोल्हापूर रोडला भटक्या कुत्र्यांचा हल्ला झालेला आहे। तर माझं प्रशासनाला तुमच्या माध्यमातून सांगणं आहे, येणाऱ्या 15 दिवसात जर उपाययोजना नाही झाल्या तर सांगली शहरातील सांगली परिसरातील भटकी कुत्री गोळा करून आम्ही महापालिका क्षेत्रात सोडू। त्यानंतर पण जर अधिकारी दखल घेत नसतील तर आम्ही जनहित याचिका दाखल करू। आयुक्त साहेबांनी याची दखल घेऊन संबंधित आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्यावर जर काम करत नसतील तर त्यांच्यावर कारवाई करावी अशी मी मागणी करतो। या सगळ्या प्रश्नाला हात घालून एक प्रकारे तुम्ही विरोधी पक्षाची भूमिका प्रचंड ताकदीने निभावण्याचा एक इरादा दिसून येतोय। आज आम्ही सांगलीवाडीतील 3 नगरसेवक या जन आंदोलन उभा करतोय। हे कुठल्याही पक्षाचं आंदोलन नाही, हे नगरसेवकांचं आंदोलन नाही, हे तर हा लोकांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचं आंदोलन आहे। येणाऱ्या 8, 10, 15 दिवसात सर्व पक्षीय नगरसेवकांना भेटून आम्ही या संदर्भात ही मोहीम उभा करणार आहोत। पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।